पाथर्डी तालुक्यातील मांडवे येथे शनिवारपासून मांडवेश्वर क्रिकेट क्लब आणि कुशल भापसे मित्रमंडळाच्या संयुक्त विद्यमाने भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे। लोकनेते बाळासाहेब विखे पाटील, माजी केंद्रीय मंत्री स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे, आमदार स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले, माजी आमदार स्वर्गीय राजीव राजळे, माजी आमदार स्वर्गीय बाबूराव भापसे, बँकेचे माजी संचालक स्वर्गीय प्रमोद भापसे यांच्या स्मरणार्थ या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेचे उद्घाटन आमदार मोनिकाताई राजळे, जिल्हा सहकारी बँकेचे संचालक अक्षय कर्डिले यांच्या हस्ते शनिवारी सकाळी पार पडले। ग्रामीण भागातील क्रिकेटपटूसाठी अतिशय भव्य दिव्य नियोजन संयोजक मंडळीकडून करण्यात आले असून या स्पर्धेच्या निमित्ताने प्रथम पारितोषिक ट्रॉफीसह 33,000, द्वितीय पारितोषिक 22,000, तृतीय पारितोषिक 11,000, चतुर्थ पारितोषिक 7,000, पाचवे पारितोषिक 5,000 यासह उल्लेखनीय क्रिकेट खेळाडूंसाठी देखील विशेष पारितोषिक देण्यात येणार आहे। टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक संघाला सुमारे 5,000 रुपये किमतीचे क्रिकेटचे साहित्य मोफत दिले जाणार आहे। पाथर्डी तालुक्यात पहिल्यांदाच प्रत्येक सहभागी संघाला क्रिकेट साहित्याचे किट तसेच व्हॉलीबॉलची किट, त्याचबरोबर MPSC परीक्षेसाठी अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील मोफत साहित्य देण्याची व्यवस्था युवा नेते कुशल भापसे यांच्याकडून करण्यात आली आहे। यावेळी भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सचिन वायकर, एकनाथ आटकर, चेअरमन धीरज मेड, विक्रम ससाने, रामकिसन वांडेकर, गणेश पालवे, सरपंच राजेंद्र लवांडे, किरण गर्जे, नंदकुमार लोखंडे, महेश लवांडे, चेअरमन भारत गारुडकर, बिस्मिल्ला पठाण, दिलीप गांधी, पिंटू खाडे, पोपट लोमटे, प्रनिल सावंत यांच्यासह तिसगाव जिल्हा परिषद गटातील अनेक नेते, तरुण वर्ग या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित होते। क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून युवा नेते कुशल भापसे यांनी देखील राजकीय मैदान गाजवण्यासाठी जोरदार तयारी सुरू केल्याची मोठी चर्चा तरुणांमध्ये या स्पर्धेच्या निमित्ताने सुरू झाली आहे। प्रतिनिधी मयूर मुखेकर, तिसगाव। मला वाटतं आपल्या देशामध्ये सर्वात जास्त लोकप्रिय खेळ कुठला असेल तो क्रिकेट आहे। आणि आज आपण बघतो की 5 दिवसाच्या टेस्ट मॅच असायच्या, वन डे मॅच 50 ओव्हरची असायची। आता जमाना आणि इतका हे झालाय की आपल्याला आता वेळ नाहीये, त्यामुळे आता T20 आता आजची मॅच, आजच्या स्पर्धा 8 ओव्हरच्या आहे आणि खूप स्पर्धा या ठिकाणी निर्माण झालेली आहे। परंतु या क्रिकेट स्पर्धा या जिल्हा परिषद गटामध्ये घेत असताना एक अतिशय चांगली भावना आहे की गावागावातील जे युवक आहेत, तरुण आहेत, ज्यांना क्रिकेटची आवड आहे, त्यांना एखादं व्यासपीठ निर्माण करून द्यावं, या भावनेतून या गटापुरता हा क्रिकेट स्पर्धेचं आयोजन कुशलजी भापसे यांनी या ठिकाणी केलं आहे। की बरोबर आहे की जर तालुक्याची स्पर्धा ठेवली असेल तर खूप दिवस, महिनाभर क्रिकेट स्पर्धा चालल्या असत्या, एवढ्या टीम आहे। परंतु त्याही बरोबर ग्रामीण भागाशी, ग्रामीण मातेशी जोडलेला आपला कुस्ती असेल, आपली कबड्डी असेल, याही स्पर्धा एवढ्याच महत्त्वाचा आहे। आजपूर्वी ऑलिम्पिकमध्ये या स्पर्धा नव्हत्या, आपले जे भारतीय खेळ आहेत, परंतु आताही त्याला कुठं खेलो इंडिया सारखे असेल। मागच्या काळात देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांनी नमो चषक स्पर्धा घेतली होती 2-3 वर्षापूर्वी आणि अतिशय भव्य असा प्रतिसाद आपल्या तालुक्यामध्ये मिळाला आहे। आणि अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त खेळ आणि स्पर्धा या आपल्या पाथर्डी आणि शेवगाव मतदारसंघामध्ये झाल्या होत्या। भावना हीच आहे मोदी साहेबांची की हे जे तरुण आहेत, जे खेळाडू आहेत, त्यांना कधी व्यासपीठ मिळू शकत नाही किंवा स्पर्धेत टिकू शकत नाही किंवा त्यांना जे कोचिंग प्रशिक्षण असतं ते मिळू शकत नाही, अशांना या स्पर्धेच्या माध्यमातून हे खेळाडू पुढे यावेत, नावारूपाला यावेत। यातून जे अतिशय चांगले खेळाडू आहेत त्यांना कुठेतरी भारताचं असेल, राज्याचं असेल, जिल्ह्याचं नेतृत्व करण्याची संधी मिळावी स्पर्धेमध्ये, या भावनेतून नमो चषक स्पर्धा घेण्यात आल्या होत्या। निश्चितपणे एक तरुणांचं संघटन, खेळाडूंचं संघटन आणि आपल्या देशाचं पंतप्रधानांचं लक्ष या तरुणाईकडे आहे। या तरुणाईकडे विशेष लक्ष देत असताना त्यांच्यातील कला, क्रीडा स्पर्धा असेल, वक्तृत्व, नेतृत्व गुण असतील, यांनाही व्यासपीठ निर्माण झालं पाहिजे। याच्यातून भविष्यात देशासाठी काम करण्याची संधी या युवकांना, या तरुणांना मिळावी, हा या स्पर्धेमागचा भाव त्या ठिकाणी होत आहे। आज या ठिकाणी अतिशय पवित्र स्थान या ठिकाणी आहे, त्यातच आपण मंदिरामध्ये दर्शन घेतलं आणि म्हणून अतिशय पुरातन असं हे मंदिर आणि गावकऱ्यांची भावना आणि आज या पुण्यभूमीमध्ये या क्रिकेट स्पर्धा होत असताना अतिशय भव्य दिव्य ग्राउंड
या ठिकाणी कुशलदादांनी निर्माण केलेलं आहे. गावकरी मित्रांना चांगली साथ या ठिकाणी दिलेली आहे. जवळचे मित्र आदरणीय कुशलदादा बापसे पाटील मित्रमंडळ व मांडवेश्वर क्रिकेट क्लबच्या वतीने भव्य दिव्य असं क्रिकेट टुर्नामेंटचं आयोजन केलं. यासाठी इथे उपस्थित असणारे सर्व आपल्या तालुक्यातून जिल्ह्यातून आलेले सर्व क्रिकेट प्रेमी, क्रिकेट मध्ये सहभाग घेणारे सर्व खेळाडू, त्यांचे कॅप्टन, आपल्या पाथर्डी तालुक्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी, ग्रामस्थ, खेळ पाहण्यासाठी आलेले प्रेक्षक व सर्व माझा तरुण युवा मित्रपरिवार, मित्रमंडळ, पत्रकार बंधू सर्वांचं मी मनापासून हार्दिक स्वागत या निमित्तानं करतो. आजचा कार्यक्रम अतिशय उत्साहात आणि आनंदात संपन्न होतोय. आताच एक मॅच संपन्न झालेली आहे आणि दुसऱ्या मॅचचा आताच टॉस करून आपण सुरुवात केलेली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मांडवेश्वर मित्रमंडळ यांनी या टुर्नामेंटची संकल्पना मांडली होती. यामध्ये आमचे जीवलग असणारे कुशलदादा यांनी सहभाग घेऊन या टुर्नामेंटला हे मोठं स्वरूप दिलेलं आहे. आज टुर्नामेंट घेत असताना जे जे टीम खेळाडू याच्यामध्ये सहभागी होतात त्यांना प्रत्येकाने टी शर्टचं देखील वाटप केलंय. त्याचबरोबर ते प्रत्येक टीमला एक क्रिकेट बॅट किट हे दिलेले आहे. म्हणजे एक अतिशय आनंदाचं वातावरण इथं बघायला मिळतंय. चांगलं कुशलदादांनी आणि सगळ्या मित्रपरिवारांनी त्यांचं मोठं निवेदन आपल्या तालुक्यासाठी भूषण भविष्य असं केलेलं आहे. सर्व क्रिकेट प्रेमी वाट पाहून असतात की कधी थंडीचा सीझन संपतो आणि उन्हाळ्याला सुरुवात होती आणि क्रिकेट टुर्नामेंटला जागोजागी सुरुवात होती. कारण की भारत देशामध्ये नव्हे तर जगात सगळ्यात आवडता खेळ कोणता तर क्रिकेट आहे. आज आपण मांडवेश्वराच्या या पावनभूमीमध्ये आज भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचं उद्घाटन पाथर्डी शेवगाव मतदारसंघाच्या लोकप्रिय आमदार मोनिकाताई राजळे यांच्या हस्ते करण्यात आलं. या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थिती भावी आमदार अक्षयदादा कर्डिले यांचीही या ठिकाणी थोड्याच वेळात उपस्थिती लाभणार आहे. तसेच सर्व उपस्थित मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी आज क्रिकेटचा सामना सुरू झाला. खऱ्या अर्थानं आपण क्रिकेट सर्व टीमला माझ्या कुशल भापसे मित्र मंडळ व मांडवेश्वर क्रिकेट क्लबच्या वतीनं आपण प्रत्येक क्रिकेट संघाला बॅट, बॉल, स्टंप अशी किट दिलेली आहे. तसेच व्हॉलीबॉल संघांना व्हॉलीबॉलची किट आणि स्पर्धा परीक्षेचा तयारी करणाऱ्या सर्व तरुण युवकांना या ठिकाणी आपण त्यांचाही स्पर्धा परीक्षेसाठी लागणारं साहित्याचं किट या ठिकाणी आपण आज वितरित केलंय. आज खऱ्या अर्थानं जवळपास तिसगाव जिल्हा परिषद गटाच्या अंतर्गत येणाऱ्या 25 गावामध्ये जवळपास 35 टीमांनी या ठिकाणी सहभाग नोंदवला आणि या ठिकाणी सर्व खेळीमेळीच्या वातावरणामध्ये हा पहिला दिवस सुरू झालेला आहे. निश्चितच या ठिकाणी ज्या सर्व कार्यक्रम यशस्वीरित्या घडवण्यासाठी मांडवेश्वर क्रिकेट क्लब आणि सर्व ग्रामस्थ आणि सर्व परिसरातील सर्व क्रिकेट प्रेमी या ठिकाणी उपस्थित राहिले. कार्यक्रमाची सर्वांनी शोभा वाढवली, त्याबद्दल मी खऱ्या अर्थानं सर्वांचे धन्यवाद देतो. आज खऱ्या अर्थानं तिसगाव जिल्हा परिषद गटामध्ये कार्यक्रम घेण्याचा किंवा ही स्पर्धा घेण्याचा एकच निश्चितच उद्देश आहे की कुठल्याही प्रकारचं राजकीय काही हेतू डोक्यात न ठेवता माझ्या ग्रामीण भागातील जे गोरगरीब कष्टकऱ्यांची मुलं आहेत त्यांना खेळाचं कुठंतरी व्यासपीठ निर्माण व्हावं. बाहेरचे मोठे मोठे संघ आले तर त्यांना खेळात कुठंतरी अडचण येते. त्याच्यामुळे या 25 गावातील तरुण युवकांसाठी हा खेळाचा सामना या ठिकाणी आम्ही आयोजित केलाय. या क्रिकेट स्पर्धेला भरपूर अशा क्रिकेट प्रेमींनी उपस्थिती लावली, त्याबद्दलही मी त्यांच्या सर्वांचं धन्यवाद देतो. आणि खऱ्या अर्थानं फक्त क्रिकेट प्रेमींनाच नव्हे तर परिसरातील माझे जे काही तरुण मित्र, युवा मित्र माझ्यासाठी अहोरात्रप्रमाणे
मदत करतात. मग आसपासचे सर्व गावातील तरुण युवकांनाही त्यांच्या क्रिकेट संघांना आपण या ठिकाणी क्रिकेट किटचं वितरण केलंय. फक्त त्यांना क्रिकेटच्या सामन्यामध्ये सहभागी करून घेतलं नाही. आपल्या या सर्व कार्यक्रमामध्ये सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न झालाय. खूप छान प्रकारे या ठिकाणी कार्यक्रम आयोजित झालाय आणि खऱ्या अर्थानं मला तुम्हाला सांगावंसं वाटतं की स्वर्गीय खासदार डॉक्टर बाळासाहेबजी विखे पाटील, तसेच स्वर्गीय माजी मंत्री, माजी केंद्रीय मंत्री गोपीनाथरावजी मुंडे साहेब, तसेच स्वर्गीय राजूजी राजळे पाटील, तसेच स्वर्गीय माजी आमदार शिवाजीरावजी कर्डिले साहेब, तसेच स्वर्गीय माजी आमदार बाबूरावजी भापसे साहेब आणि स्वर्गीय प्रमोदरावजी भापसे साहेब यांच्या स्मरणार्थ खऱ्या अर्थानं आमच्या सर्व तरुण युवकांनी ही भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आयोजित केली आहे. या ठिकाणी मी आपल्याला प्रथम सांगतो. आणि खूप छान असं नियोजन या ठिकाणी आज झालं आहे. खूप छान असे सामने चालू झालेत आणि निश्चितच येणाऱ्या 8 दिवसांमध्ये चांगल्या प्रकारचे सामने या ठिकाणी होतील आणि यातूनच कुठंतरी तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय आणि देश पातळीवरची चांगले खेळाडू निर्माण होतील यातील मात्र शंका नाही. माझे सर्व तमाम खेळाडू मित्रांना, सर्व क्रिकेट प्रेमींना या ठिकाणी मी एक आश्वस्त करू इच्छितो की जे क्रिकेट प्रेमी चांगल्या प्रकारे खेळ खेळतील, जे क्रिकेट प्रेमी एखादा गरीब असेल त्याला खेळामध्ये पुढे जायचंय, एखाद्या स्पर्धा परीक्षेमध्ये पुढे जायचंय, पण परिस्थितीमुळे जर तो मागे राहत असला तर आमचा सर्व मित्र परिवार मिळून पूर्ण फुलाची पाकळी ठेवायला आम्ही त्याला मदत करून निश्चितच त्याला एक कुठेतरी उभारी देण्याचं काम करू. सर्व क्रिकेट प्रेमींचं खूप खूप या ठिकाणी स्वागत आणि सर्वांना या ठिकाणी आपण बक्षीस जवळपास प्रथम क्रमांकाचं बक्षीस 33,000 रुपयाचं बक्षीस ठेवलंय, द्वितीय क्रमांकाचं 22,000चं बक्षीस या ठिकाणी ठेवलंय, तृतीय क्रमांकाचं या ठिकाणी बक्षीस 11,000 आणि चतुर्थ क्रमांकाचं बक्षीस 7,000 आणि उत्तेजनार्थ 5,000 असे सर्व इतर गावातीलही मान्यवरांनी आपल्या उत्तेजनार्थ खेळाचे काही षटकांचे सामने असतील, ती सिक्सर असेल, बॉलर असेल, असे वेगवेगळ्या प्रकारचे या ठिकाणी बक्षीस ठेवले गेलेले आहेत आणि बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आम्ही खूप मोठ्या उत्साहाने आणि खूप ताकदीने करणार आहोत.